नमस्कार, मी भैरवी. आपणा सर्वांचे भैरवीज कॉर्नर या चॅनलमध्ये स्वागत करते. आज मी तुम्हाला माहिती सांगत आहे नारळी पौर्णिमेविषयी. श्रावण महिन्यातील पौर्णिमा म्हणजेच नारळी पौर्णिमा. समुद्रकिनाऱ्यावर नारळ अर्पण करणं, सागर देवतेला वंदन करणं आणि कोळी बांधवांसाठी नव्या दिवसाची शुभ सुरुवात असते. चला तर मग जाणून घेऊया या दिवसाचे आध्यात्मिक, सामाजिक आणि सांस्कृतिक महत्त्व. श्रावण महिन्यातील पौर्णिमेला नारळी पौर्णिमा असं नाव पडलं कारण या दिवशी सागराला नारळ अर्पण केला जातो. नारळ हा शुभतेचा, समर्पणाचा आणि पूजेचा महत्त्वाचा भाग मानला जातो. नारळी पौर्णिमा म्हणजे सागर देवतेची पूजा. समुद्र हा लाखो लोकांचा जीवनस्रोत आहे, विशेषतः कोळी बांधवांचा. या दिवशी ते सागराला नारळ अर्पण करून त्याचे आभार मानतात की तू आम्हाला उदरनिर्वाहासाठी सहाय्य करतोस. या दिवशी वरुणदेव म्हणजेच सागर देवतेची पूजा केली जाते. समज असा आहे की नारळ अर्पण केल्याने समुद्र शांत राहतो आणि मच्छीमारांना सुरक्षिततेचा आशीर्वाद मिळतो. नारळी पौर्णिमा हा दिवस केवळ धार्मिक नसून कोळी समाजासाठी एक सण असतो. या दिवशी ते पारंपरिक वेशात सजून बोटींना फुलांनी सजवतात, ढोल ताशा वाजवून नृत्य करतात आणि समुद्राला वंदन करतात. हा दिवस म्हणजे नवीन मच्छीमारी हंगामाची सुरुवात. या दिवशी रक्षाबंधन देखील साजरं केलं जातं, ज्यामध्ये बहीण भावाला राखी बांधून त्याच्या रक्षणासाठी प्रार्थना करते. म्हणून ही पौर्णिमा बंधुभाव, प्रेम आणि आशीर्वादाची आठवण करून देते. नारळी पौर्णिमा ही निसर्गाशी जोडलेली आपली एक सुंदर परंपरा आहे, जी आपल्याला शिकवते की आभार मानणं हीच खरी श्रद्धा आणि समर्पणातच असतो देव. सागरासमोर नम्र होऊन नारळ वाहताना प्रत्येक कोळी मनात म्हणतो, देवा, माझ्या कुटुंबाला, माझ्या बोटींना आणि माझ्या मेहनतीला तुझे आशीर्वाद राहोत. सर्वांना नारळी पौर्णिमेच्या आणि रक्षाबंधनाच्या हार्दिक शुभेच्छा. धन्यवाद.